तुम्ही कधी विचार केलाय का, पुरीच्या जगन्नाथ मंदिरामध्ये कृष्ण राधासोबत नाही तर भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रासोबत का पूजली जातात आणि त्यांची डोळी एवढी मोठी का आहे? कथा सांगते की भगवान श्रीकृष्ण झोपेमध्ये राधे राधे म्हणत होते. हे ऐकून रुक्मिणी आणि इतर राण्या चकित झाल्या. श्रीकृष्ण आणखीनही राधाला विसरले नाहीत. ह्या रहस्याला जाणून घेण्यासाठी सगळ्या राण्या माता रोहिणीजवळ आल्या आणि त्यांना रासलीलेची कथा ऐकवण्याचा आग्रह करू लागल्या. माता रोहिणीने एक शर्यत ठेवली की सुभद्रा बाहेर पहारा देईल आणि आत कोणालाच येऊ देणार नाही, मग ते कृष्ण असो वा बलराम. तेव्हाच कृष्ण आणि बलराम तिथे आले. सुभद्राने त्यांना प्रेमपूर्वक बाहेरच थांबवले, पण महालामधून रासलीलेची कथा तिघांना ऐकू येत होती. कथा ऐकून तिघेही महाभावात डुबले. त्यांचे शरीर स्थिर झाले, हातापायांचे भान राहिले नाही, फक्त प्रेमाने भरलेले डोळे उघडे राहिले. तेव्हा देवर्षी नारद तिथे पोहोचले. त्यांनी अद्भुत स्वरूपाला पाहून प्रार्थना केली, हे प्रभू, हेच स्वरूप भक्तांच्या दर्शनासाठी पृथ्वीवर सदा विराजमान असो. देवाने बोलले तथास्तु, आणि ह्याच महाभाव स्वरूपात आजही जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा पुरीमध्ये विराजमान आहेत. आणि त्यांचे डोळे मोठे आहेत, कारण ते आजही प्रेमाला निहारत आहेत.